मित्रांनो, शुभ सकाळ. रोज घरातील राजमुद्रा पाहिली की अंगात 10-3चं बळ येतं. मग विचार करा, जिथे ती राजमुद्रा राज्याभिषेकाला साक्षी होती, त्या स्वराज्याच्या राजधानीत गेल्यावर काय भावना असतील. हो मित्रांनो, आज आपण निघालो आहोत स्वराज्याच्या राजधानीवर, म्हणजे रायगडावर. सकाळपासून घरात तयारी सुरू आहे. बॅग भरल्या, आवश्यक सामान घेतलं, कारण एक दिवस रायगडावर मुक्काम करायचा विचार आहे. कपडे, पाणी, थोडंसं खाणं आणि सर्वात महत्वाचं, मनात शिवभक्तीचा जल्लोष आणि उत्साह. बॅग खांद्यावर घेतली आणि सुरू झाली आमची रायगड मोहीम. घरापासून पनवेलपर्यंत आम्ही बाईकवर जाणार आहोत. नवी मुंबई एअरपोर्टच्या रस्त्याने वारा चेहऱ्यावर घेत मनात एकच विचार, इथे कधी काळी मावळे तयारी घेऊन स्वराज्यासाठी निघत असतील. आज आपण कॅमेऱ्यासोबत इतिहास अनुभवायला निघालो आहोत. पनवेलला पोहोचलो. बाकीचा मित्रपरिवार यायला अजून 10 मिनिटं होता. मग काय, लगेच थोडीशी शॉपिंग केली. खाण्यासाठी बिस्किट, पाणी आणि काही गरजेच्या वस्तू घेतल्या. तोपर्यंत सगळं मित्रमंडळ पोहोचले. आता तर ग्रुपचा जोश डबल वाढला. इथून पुढचा प्रवास गाडीने होणार. काही मित्र बाईकवर, काही गाडीत, पण सगळ्यांच्या मनात एकच ध्यास, रायगड, स्वराज्याची राजधानी, जिथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो, जिथे प्रत्येक पायरीवर मावळ्यांचं रक्त आणि त्याग कोरलेला आहे, आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने स्पर्श आहे. आज फक्त प्रवास नाही, हा आहे इतिहासाशी भेटण्याचा दिवस. खरं सांगू, गाडीत बसल्यापासून मनात एकच विचार, कधी पोहोचतोय रायगडावर. हा फक्त प्रवास नव्हता, हा होता स्वराज्याच्या राजधानीकडे जाण्याचा क्षण. आम्ही दुपारच्या वेळेला निघालो, त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त होता. गाडी रायगडच्या दिशेने धावू लागली आणि गप्पा मारत, शिवगर्जना ऐकत, गाणी लावत प्रवासाचा आनंद घेत होतो. मनात सतत एकच चित्र, ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे केले, त्या राजधानीकडे आपण चाललो आहोत. मध्ये थोडासा कंटाळा आला. मग हायवेच्या साईडला गाडी थांबवली. बाईकवाले मित्रही 10 मिनिटं छोटा ब्रेक घेतला. बिस्किट, चॉकलेट, थोडंसं पाणी पिलं आणि पुन्हा जोश दुप्पट झाला. आता पुढचा प्रवास 1.5-2 तासाचा होतो. सगळे फ्रेश झालो आणि पुन्हा निघालो स्वराज्याच्या राजधानीच्या दिशेने. प्रत्येक किलोमीटर व रायगड जवळ येत होता आणि हृदयात अभिमान वाटत होता. मित्रांनो, हा क्षण बघा, हा आहे हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा प्रवेशद्वार. याच रस्त्याने आपण पुढे जातो रायगडकडे. मनात एक वेगळीच भावना दाटून येते, जणू इतिहास आपल्याला बोलवत आहे. आम्ही इथे गाडी थांबवली. 2 मिनिटं शांत उभे राहिलो. थोडे फोटो काढले आणि मनात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना केली. खरं सांगते, या भूमीत पाय ठेवलं की अंगात वेगळीच ऊर्जा येते. पाणी पिलं, थोडा श्वास घेतला आणि मग पुढे निघालो राजधानीच्या दिशेने. थोडं पुढे जाऊन एक छोट्या हॉटेलवर थांबलो आणि मग काय, सगळ्यांचा फेवरेट वडापाव खाल्ला. एक सँडविच, थोडेसे कांदा भजे, गरम गरम चहा घेतला. प्रवासात असा छोटासा ब्रेक म्हणजे पुन्हा जोश दुप्पट असतो. पोटाला आधार, मनात अभिमान आणि नजरेसमोर रायगड. आता प्रवास रंगात आला होता. थोडासा अंधार, नागमोडी वळण आणि समोर रायगडाचा घाट होता. हृदयात उत्साह पण डोळ्यात साधेपणा होता. गावातून जाताना छोट्या छोट्या वळणाचा रस्ता, रस्त्यावर शांतता, फक्त गाड्यांचा आवाज. आमच्या बाईक्स थोड्या मागे राहिल्या, म्हणून आम्ही एका गणपती मंदिराजवळ साईडला थांबलो. 2 मिनिटे उतरून नमस्कार केला आणि तोपर्यंत सगळे मित्र तिथे पोहोचले. प्रवासात असे छोटे छोटे ब्रेक म्हणजे पुन्हा ऊर्जा. आता पुढचा प्रवास घाटातून सुरू झालाय. नागमोडी वळण, खाली खोल दरी, वर शांत आकाश. प्रत्येक वळणावर एकच भावना, आपल्या स्वराज्याच्या राजधानीकडे चाललो आहोत. आणि शेवटी राहण्यासाठी एक सुंदर ठिकाण ठरवलं आणि खूप स्वच्छ, शांत, कमी पैशात उत्तम सोय. प्रवासाचा थकवा जणू आत निघून गेला. रायगडाच्या पायथ्याशी आजचा मुक्काम आहे. इतिहासाच्या सानिध्यात रात्र घालवायची ही भावना शब्दात सांगता येणार नाही. या प्रवासात आम्ही एका छोट्या पण खूप सुंदर हॉटेलमध्ये थांबलो. जागा साधी पण मन जिंकणारी होती. इथले लोक खूप प्रेमळ, बोलायला अगदी आपुलकीचे, सर्व्हिस मनापासून करणारी. खरं, प्रवासात अशी माणसं भेटली की थकवा निम्मा गायब होतो. आम्ही रूम बुक केली. सगळ्यांनी आपलं सामान ठेवलं आणि थोडंसं फ्रेश झालो आणि मग खाली जेवायला बसलो. तोपर्यंत सगळे फ्रेश होऊन आम्ही गप्पा मारत दिवसाचा आढावा घेत होतो. घरातून आणलेली भाजी चपाती, पण इथलेही जेवण घेतलं आणि खरं सांगते, इथलं जेवण अगदी घरगुती, ना जास्त तेल ना मसाले, साधं, चविष्ट आणि मनापासून बनलेलं. सगळ्यांनी पोटभर जेवण केलं, कारण उद्या आपल्याला रायगड चढायचा आहे. तो प्रवास सोपा नाही, चढ आहे, मेहनत आहे, पण मनात महाराजांचं नाव असेल तर पाय आपोआप चालतात.
म्हणून शरीराला आराम देणं गरजेचं होतं. जेवण झाल्यावर सगळे शांतपणे रूमवर गेले आणि उद्याच्या ऐतिहासिक दिवसासाठी तयारी करत आराम केला. पहाटे 4:30 वाजलेत. सगळीकडे शांतता, पण आमच्या मनात प्रचंड उत्साह आहे. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण रायगड चढणार आहोत, स्वराज्याची राजधानी. अलाराम वाजला आणि क्षणात सगळे उठलो, फ्रेश झालो, आंघोळ केली. सगळे रेडी होऊन खाली आलो. हातात गरम चहा आणि मनात एक विचार, ऊन वाढायच्या आधी चढाई सुरू करायची. कारण एकदा ऊन चढले की रायगड चढणं खूप कठीण होतं. म्हणून ही पाठ आमच्यासाठी खूप महत्वाची होती. चहाचा प्रत्येक घोट घेत मनात महाराजांचं स्मरण होतं. ज्या गडावरून स्वराज्याचा इतिहास घडला त्या भूमीकडे आपण चाललो आहोत, ही भावना शब्दात मानवत नाही. सर्वांनी आपल्या बॅगा घेतल्या, सामान गाडीत ठेवलं. इथल्या काकांना भेटलो, मनापासून धन्यवाद दिला. त्यांच्या आदरातिथ्यामुळे मुक्काम अजून खास झाला आणि मग एक खोल श्वास घेतला. आमचा पुढचा प्रवास सुरू झाला रायगडाच्या पायथ्याकडे. सूर्योदय व्हायच्या आधी आपण उभे आहोत रायगडाच्या पायथ्याशी. आकाशात गुलाबी नारंगी रंगाची उधळण, हवेत गारवा, अंगावर हलकी थंडी आणि मनात प्रचंड उत्साह. सगळे खाली उतरले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. आम्ही सूर्योदयापूर्वीच इथे पोहोचलो. जणू रायगडानेच आमच्या पहाटेचे शांततेत स्वागत केलं. आज महाशिवरात्री आहे. 4 जणांचा उपवास म्हणून पाण्याच्या बॉटल आणि थोडी फळं घेतली. गाडी पार्किंगला लावली. 2 बॅगा खांद्यावर घेतल्या. एक खोल श्वास घेतला. आता पुढे आहे चढाई. ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सुवर्ण इतिहास घडला त्या पवित्र भूमीकडे आपण पाऊल टाकतोय. थोडी थंडी आहे, थोडीशी मनात भावुकता आहे, कारण ही फक्त ट्रॅक नाही आहे, स्वराज्याच्या राजधानीकडे जाणारी वाट. प्रत्येक पावलागणिक एकच नाव, छत्रपती शिवाजी महाराज. बघा हा नजारा, आपण रायगड चढतोय आणि प्रत्येक पावलागणिक इतिहास जवळ येतोय. रायगडचा हा प्रवास खरंच अप्रतिम आहे. जागोजागी माहितीचे फलक लावलेले आहेत. वर जाताना आसपासच्या परिसरात इतिहास वाचायला मिळतो आणि अंगावर शहारे येतात. रस्त्यात छोटे मोठे दुकान आहेत. लिंबू पाणी, कोकम सरबत, चॉकलेट, एनर्जी ड्रिंक, उपवास असेल तर काकडी, फळं सुद्धा मिळतात. म्हणजे प्रवासात थकवा आला तरी काळजी नाही. आम्ही पहाटेच निघालो म्हणून अजून ऊन नाहीये, हवेत थंड गारवा, चालायला एकदम मस्त वातावरण. हळूहळू चढाई सुरू केली आणि आता बघा आम्ही बऱ्यापैकी वर आलोय. खालचा रस्ता अगदी छोटा दिसतोय. जवळपास अर्धा रस्ता संपलाय. प्रत्येक पायरी चढताना एकच भावना, हीच तीच वाट जिथून स्वराज्याचा इतिहास घडला. मनात महाराजांचं स्मरण आणि पायात दुप्पट ताकद. मित्रांनो, अजून पुढे आहे रायगडाचा वैभव. मित्रांनो, अखेर आपण पोहोचलो आहोत रायगडाच्या भव्य महादरवाजापाशी. हा फक्त दरवाजा नाहीये, हे आहे स्वराज्याचे प्रवेशद्वार. चालत चालत इथपर्यंत आलो आणि समोर उभा आहे तो भव्य दिमागदार महादरवाजा. वरून खाली पाहिलं की खोल दरी दिसते आणि विश्वास बसत नाही, आपण हे सगळं चालत आलोय. पाय जड झालेत, घामही आलाय, पण मन अगदी हलकं, उत्साही, अभिमानाने भरलेले. या दरवाजातून कधी काळी मावळे आत बाहेर गेले असतील. याच मार्गाने स्वराज्याचा इतिहास घडला आहे. आज आपण त्या पवित्र वाटेवर उभे आहोत. शरीर थकलंय, पण आतून 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय. आत आलो, महादरवाजाजवळ 5 मिनिटे बसलो, थोडी एनर्जी पुन्हा एकत्र केली, कारण अजून पुढे रायगडाचं वैभव आपली वाट पाहत आहे. महादरवाजातून आत आलो आणि अंगावर अक्षरशः शहारे आले. हे बघा, 350 ते 400 वर्षापूर्वीचं बांधकाम आणि आजही इतकं मजबूत. इथे मजबूत संरक्षण भिंत, सुबक कट्टे, प्रत्येक दगड जणू काही इतिहास सांगतोय. ही भिंत फक्त दगडांची नाही, ही आहे स्वराज्याच्या सुरक्षेची शपथ आहे. इतक्या विचारपूर्वक बांधलेलं काम, वर जाण्यासाठी अशी रचना, शत्रू गोंधळून जाईल आणि पहारा देणाऱ्या संपूर्ण परिसर स्पष्ट दिसेल. इथून उभं राहिले की आजूबाजूचा सगळा भाग नजरेत येतो. किती दूरदृष्टी होती त्या काळात. आता आम्ही पुढे निघालो आणि जवळपास वरच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत. थोडा वेळ थांबलो, पाणी पिलं. आज महाशिवरात्री असल्यामुळे काही जणांचा उपवास, त्यामुळे थोडेसे फ्रुट्स खाल्ले. 5 मिनिटं विश्रांती गेली आणि पुन्हा तयार झालो. हे बघा, हा आहे हत्ती तलाव. खूप सुंदर बांधकाम, दोन्ही बाजूने मजबूत भिंत आणि 2 बाजूने नैसर्गिक रचना. आजही यात पाण्याचा साठा दिसतोय. इतक्या वर्षानंतर ही व्यवस्था टिकून आहे. खरंच अद्भुत अभियांत्रिक काम आहे. मित्रांनो, रायगडाचा प्रत्येक कोपरा काहीतरी शिकवतो. ध्येय, दूरदृष्टी आणि स्वाभिमान.
मित्रांनो, रायगडावर चढताना एक क्षण असा येतो जिथे पाय थांबतात आणि हात आपोआप जोडले जातात. आम्ही आता पोहोचलो आहोत अंबाबाईच्या मंदिरात. हे पवित्र अंबाबाईचं मंदिर शांत, प्रसन्न आणि भक्तिभावाने भरलेलं. आज जाऊन दर्शन घेतलं आणि मनापासून एकच प्रार्थना केली, रायगडाचा हा प्रवास सुखाचा आणि सफल होऊ दे. त्या क्षणी सगळा थकवा जणू नाहीसा झाला. मंदिरातून बाहेर आलो आणि पुढे आलो तर अजून एक तळ दिसलं. दोन्ही बाजूने मजबूत भिंत आणि दोन्ही बाजूने नैसर्गिक डोंगर रचना. किती अफलातून नियोजन होतं त्या काळात. मेहनत कमी आणि बुद्धिमत्ता कमाल असेल. इतक्या उंचावर आजही स्वच्छ पाण्याचा साठा आहे. यातून दिसतं रायगड फक्त किल्ला नाही तर दूरदृष्टीचं प्रतीक आहे. आता आम्ही पुढे चालत आहोत आणि समोर दिसतोय एक भक्कम बुरुज. खिडक्या अशा रचलेल्या की पहारा देताना संपूर्ण परिसर नजरेत येईल. आत आम्ही जाऊन बुरुज जवळून पाहणार आहोत. इतिहासाचा अजून एक पाना डोकावर आहे. मित्रांनो, रायगडाच्या प्रत्येक कोपरा काहीतरी शिकवतो. श्रद्धा, शौर्य आणि शहाणपणा. पुढच्या भागात भेटू रायगडाच्या आणखी एका अद्भुत स्थळी. तुम्ही ज्या जागेकडे पाहत आहात इथेच हिंदवी स्वराज्याचा कारभार चालायचा. हा आहे रायगडचा राजवाडा. इथे अनेक कक्ष बांधलेले आहेत आणि हा जो मुख्य कक्ष दिसतोय हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल. याच ठिकाणी महाराजांचे वास्तव्य होते. या सभागृहात स्वराज्याचे निर्णय घेतले गेले. याच भूमीवर इतिहास घडला. आत गेल्यावर शब्दच सुचत नाहीयेत. मन आपोआप नतमस्तक होतंय. तो दगड, भिंत सगळं जणू महाराजांच्या आठवणी सांगताय. आत या कक्षासमोर आहे राणी वसा. महाराजांनी राण्यांसाठी 6 स्वतंत्र कक्ष बांधलेले होते. 6 कक्ष एका सरळ रेषेत. त्यातील 2 कक्ष पूर्णपणे स्वतंत्र आणि 4 कक्ष आतून एकमेकांना जोडलेले. किती विचारपूर्वक बांधकाम, सुरक्षा, गोपनीयता, सुविधा सगळ्याच बारकाईने विचार केला. आजही मजबूत दगड पाहून आश्चर्य वाटतं. त्या काळातही दूरदृष्टी खरंच अद्भुत होती. मित्रांनो, रायगड फक्त किल्ला नाही, तो स्वराज्याचा आत्मा आहे. आता पुढे पाहूया रायगडचा आणखी एक ऐतिहासिक भाग. रायगडावर असा एक भाग आहे जिथे खाली उतरताना अंगावर काटे येतात. हा आहे रायगडचा गुप्त कक्ष. महाराजांचा कक्ष, राणीवास पाहून आम्ही पुढे आलो आणि इथे दिसला एक भूमिगत पायऱ्या. खाली उतरलो तर छोटा अरुंद रस्ता. आतमध्ये 8-10 माणसं सहज उभी राहू शकतील अशी जागा. हा गुप्त कक्ष कदाचित सुरक्षितेसाठी किंवा महत्वाची कागदपत्र, खजिना, गुप्त साहित्य ठेवण्यासाठी बांधलेला असावा. त्या काळातील नियोजन पाहून खरंच आश्चर्य वाटतं. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक, प्रत्येक दगड जागरूक. वर आलो आणि आता बघा, हे आहे रायगडचा तट. या खिडक्यातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते. गरज पडली तर इथून तोफा टांगता येतील अशी रचना. सुरक्षा, रणनीती, दूरदृष्टी सगळं इथे स्पष्ट दिसतं. खाली पाहिलं की दरी आणि वर उभं राहिलं की अभिमान. आता आम्ही निघालो आहोत त्या ऐतिहासिक स्थळाकडे जिथे महाराजांनी छत्रपती ही पदवी मिळाली, जिथे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं आणि हिंदवी स्वराज्याला औपचारिक मान्यता मिळाली. मी उभी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य दरबारात. याच ठिकाणी हिंदवी स्वराज्याला छत्रपती मिळाले. हा आहे ऐतिहासिक राजदरबार. इथेच महाराजांचे भव्य राज्याभिषेक झाला होता. समोर पहा, पंचधातूने महाराजांची भव्य मूर्ती व सुंदर घुमट. मध्यभागी राजहंसन. पूर्वी इथे सोन्याचे सिंहासन होते, सोन्याची मूर्ती होती, पण इंग्रजांनी ती लुटून नेली. नंतर महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन त्याच ठिकाणी पुनर्वसन व संवर्धन केले. आज इथे उभे राहिल्यावर मन आपोआप नतमस्तक होतं. मीही महाराजासमोर डोकं ठेवलं आणि क्षणभर शांत उभी राहिली आणि तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. हे पहा, समोरच भव्य दरवाजा. याच रचनेवरून प्रेरणा घेऊन इंग्रजांनी पुढे मोठे प्रवेशद्वार बांधलेले आहेत अशी परंपरागत मान्यता आहे. दरबाराच्या मुख्य दारातून बाहेर आलो आणि पहा, बाहेरील परिसर इतका सुंदर. आता आम्ही निघालो आहोत पुढच्या पवित्र स्थळी, जगदेश्वर मंदिराकडे. आज महाशिवरात्री आहे म्हणून महादेवाच्या दर्शनासाठी तिकडे चाललो आहोत. रायगडाचा प्रवास म्हणजे इतिहास, श्रद्धा आणि स्वाभिमान याचा संगम आहे. आम्ही आता निघालो आहोत जगदेश्वर महादेवाच्या मंदिराकडे आणि इथेच बाजारपेठेसमोर आसनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराजांची यांची अतिशय सुंदर मूर्ती आहे. आम्ही जवळ गेलो, महाराजांना वंदना केली, मुजरा केला आणि मनात एकच भावना, आपण खरंच धन्य आहोत. आता आम्ही बाजारपेठेकडे निघालो. मित्रांनो, ही बाजारपेठ म्हणजे त्या काळातलं मास्टर प्लॅन आहे.
सुटसुटीत रचना, थोडे उंचीवर बांधलेली, पावसात चिखल नाही, गर्दी नाही, इतकी प्रशस्त ही घोड्यावरून सुद्धा सहज ये जा होऊ शकते. आज पाहिल्यावर वाटलं त्या काळात किती पुढचा विचार करून हे बांधकाम केलं असेल. बाजारपेठ पुढे आली की छोटे छोटे दुकानं दिसतात, पाणी, खाण्यासाठी सामान सगळं व्यवस्थित, आणि दुकानं संपले की समोर दिसते हे पवित्र स्थान, जगदेश्वर महादेव मंदिर. मित्रांनो, मंदिरात पाऊल टाकता सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. आत आरती सुरू होती. आज महाशिवरात्र असल्यामुळे थोडी गर्दी होती. इतिहास सांगतो, महाराज रोज सकाळी इथे येऊन महादेवाची पूजा करत असत आणि मगच दिवसाची सुरुवात करत. आज मंदिरात फुलांनी सजलेली आम्ही दर्शन घेतलं, पाया पडलो, मन एकदम शांत झालं. इथे महाराजांच्या काळातील मावळ्यांचे वंशजही महादेवाच्या पूजेसाठी आले होते. तो क्षण खरंच अंगावर शहारे आणणारा होता. मित्रांनो, आता आम्ही निघणार आहोत त्या पवित्र ठिकाणीकडे, जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो, महाराजांच्या समाधीकडे. मी उभी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र समाधी समोर. जगदेश्वर महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे आलो. पूर्ण वातावरण भावुक आहे. सर्वजण येतात, शांतपणे डोकं ठेवतात, नतमस्तक होतात. समाधीच्या आजूबाजूला भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे, आजही ठळक, इतिहास जिवंत ठेवणारा. या भव्य किल्ल्याचं बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केलं होतं. महाराजांनी यांच्या कार्याबद्दल बक्षीस विचारलं तेव्हा त्यांनी धन नको म्हटलं, फक्त एवढंच म्हटलं, मला आपल्या सेवेतच ठेवा. त्या स्वामीनिष्ठाच्या स्मरणात महाराजांनी एका पायरीवर त्यांचं नाव कोरलं. ती पायरी आजही तिथे आहे. हीच खरी स्वामी भक्ती, हीच खरी निष्ठा. आम्ही समाधी समोर काही क्षण शांत उभे राहिलो, मनात अभिमान, डोळ्यात आदर. रायगड फक्त दगडाचा किल्ला नाही, तो स्वाभिमानाचा, त्यागाचा आणि निष्ठेचा जिवंत इतिहास आहे. आता आम्ही पुढे निघालो आहोत रायगडाचा अनेक एक इतिहास ठिकाणी. हे आहे रायगडाचं थरारक ठिकाण, टकमक टोक. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो इथे. इतिहास सांगतो, गंभीर गुन्हा किंवा राजद्रोह करणाऱ्यांना इथून खाली ढकलून शिक्षा दिली जायची. हे टोक इतकं उंच आहे, खाली पाहिलं की चक्कर यावी. आम्ही थोडं दूर उभे राहिलो, कारण कल्पनाही करवत नाही इथून खाली पडल्यावर काय होईल. रायगडाचा हा भाग अंगावर शहारे आणणार आहे. टकमक टोक पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. थोडासा दम लागला. एका छोट्या दुकानाजवळ थांबलो, लिंबू पाणी घेतलं. मित्रांनो, ते पाणी गोड होतं की हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची चव होती, कळालंच नाही. थोडी एनर्जी आली, पुन्हा चालायला सुरुवात केली. चालत चालत आम्ही पोहोचलो रायगडाच्या भव्य प्रवेशद्वारापाशी. महाराजांचा दरवाजा, काय जबरदस्त बांधकाम, मजबूत दगड, भव्य रचना, शत्रूंचं मनोबल खचवेल असा दरवाजा. इथे काही क्षण थांबलो, आठवणीसाठी फोटो काढले. पाय खाली उतरायला तयार होते, पण मन मात्र अजून रायगडावरच अटकलं होतं. ही हिंदवी स्वराज्याची राजधानी सोडावीच वाटत नव्हती. अंगावर शहारे होते, पण रक्त सळसळत होतं. आज आपला इतका अभिमान वाटतो तर विचार करा, त्या काळांच्या मावळ्यांची छातीत किती ज्वाला असेल. मित्रांनो, रायगडाचा हा प्रवास इथे थांबतो, पण इतिहासाची ज्योत कायम पेटती राहील. येते वेळी आपण नवीन रस्त्याने आलो, पण आता उतरताना आम्ही निवडला जुना ऐतिहासिक मार्ग, नाणे दरवाजा. हाच तो रस्ता ज्यावर पूर्वी घोडे, सरदार, मावळे ये जा करत असतील. रस्ता थोडासा अवघड उतराचा म्हणून हळूहळू सावधानपणे चालत होतो. प्रत्येक पायरी सांगत होती, इथे कधी काळी स्वराज्याच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. आता आम्ही पोहोचतोय दरवाजाजवळ. इथे सध्या दुरुस्ती व सर्वसाधारण काम सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने माहितीचा फलक लावला आहे. थोडा वेळ थांबून ती माहिती वाचली. इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर राहिला. थोडं पुढे आलो, एक जागा दिसली. पूर्वी किल्ल्याच्या बांधकामासाठी चुना तयार करण्यासाठी इथे भट्टी पेटवली जायची. त्या काळातील बांधकाम शैली, साधन कमी पण जिद्द अफाट होती. चालत चालत आम्ही खाली पार्किंग कडे पोहोचलो. पाय थकले होते, पण मन मात्र अजूनही रायगडावरच होतं. हा किल्ला सोडताना असं वाटत होतं आपण काहीतरी अमूल्य मागे ठेवून चाललो आहोत. दरवाजातून खाली येऊन आम्ही पार्किंग एरियामध्ये पोहोचलो आणि इथे वेगळीच दुनिया. आजूबाजूला छोटी छोटी दुकाने, महाराजांची मूर्ती, फोटो फ्रेम, टी शर्ट आणि चेन. इतिहासाची आठवण घरी घेऊन जाण्यासाठी सगळं काही. आम्ही थोडी शॉपिंग केली. गार्गीसाठी खास रायगडाची आठवणही एक सुंदर टी शर्ट घेतलं, कारण रायगड फक्त पाहायचा नसतो, तो जगायचा असतो. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रस्ता घाटाचा, वळणावळणाचा,
हळूहळू गाडी चालवत निघालो. दुपार झाली होती, भूकही लागली होती. माझाही उपवास होता आणि बाकीचा बी काही जणांचा उपवास होता. एका छोट्या हॉटेलमध्ये थांबलो. हात तोंड धुतलं, फ्रेश झालो. पण आत खूप गर्दी. मालक म्हणाला 1.5 तास लागेल. इतका वेळ थांबणं शक्य नव्हतं म्हणून लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर एक छोटंसं हॉटेल मिळालं आणि काय सांगू, पटापट गरम गरम जेवण केलं. सगळ्यांनी चहा व जेवण फराळ केला. रायगड मागे राहिला, पण स्वराज्याची प्रेरणा मनात कायम राहिली. हा प्रवास संपला नाही, तो फक्त पुढच्या अध्यायाकडे वळालाय. दुपारचं जेवण जवळपास 3:30 झाले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्यात कडेला शेतकरी ताजे अन्न विकत होते. इतके फ्रेश दिसत होते की थांबलेच नाही. 2 अन्नस घेतले आणि पुन्हा गाडी सुरू. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकत होता. आकाशात सुंदर रंग पसरले होते. चालत चालत आम्ही पोहोचलो पनवेल डेपो जवळ. इथून पुढे प्रवास बाईकने. सगळ्यांचा निरोप घेतला आणि 5 मिनिटे गप्पा आणि मग निघालो. रस्ता नवी मुंबई एअरपोर्टच्या दिशेने. रात्रीची लाइटिंग एअरपोर्ट इतका सुंदर दिसत होता की क्षणभर थांबून पाहावंसं वाटला आणि शेवटी घरी पोहोचलो. दार उघडलं की गार्गी वाट पाहतच होती. पहिला प्रश्न, कुठे गेला होतात? मी तिच्यासाठी आणलेला खाऊ, टी शर्ट, तिला तिच्या चेहऱ्यावर हसू, तेच खरं समाधान. 2 दिवसाचा थकवा होता, पण तिच्या सोबत खेळताना थकवा कुठे जाणवला नाही. आज महाशिवरात्रीचा उपवास असल्यामुळे थोडा फराळ केला आणि मग लवकरच गुड नाईट केलं. रायगड चढलो, उतरलो, पण पाय थकले नाही. मन अजूनही उत्साही आहे, कारण फक्त प्रवास नव्हता, स्वराज्याची प्रेरणा होती. मित्रांनो, असा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर माफ करा. पुढच्या सुंदर प्रवासात पुन्हा भेटू. जय भवानी, जय शिवाजी. बाय.